नमस्ते, मी श्रीरंग गायकवाड, सकाळचा कोल्हापूरचा संपादक। आज मी बसलोय तो मालवणमध्ये इथल्या चिवला बीचवर आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या सकाळ कोल्हापूरच्या अंतर्गत कोकण आवृत्ती येते, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे येतात। इथले प्रश्न आम्ही नेहमी मांडत असतो। इथले सामाजिक असतील, नागरी समस्यांविषयीचे जे प्रश्न असतील ते आम्ही मांडत असतो, दैनिकातून मांडत असतो। आज मी जो आपल्यासमोर हे प्रश्न मांडणार आहे, घेऊन येणार आहे, ते आहेत इथल्या पर्यटनाचे प्रश्न। कोकणचा कॅलिफोर्निया होणार अशी स्वप्न अनेक वर्षांपूर्वी दाखवली गेली। तो कॅलिफोर्निया झाला की नाही झाला हे आपणा सगळ्यांना माहिती आहे, पण एक गोष्ट नक्की की इथं पर्यटन उद्योग आता बहरतोय हळूहळू। याला जसा लोकांचा पाठिंबा आवश्यक आहे तसा सरकारचा पाठिंबा आवश्यक आहे, पण इथं आणखी काही त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी काय आहेत, ते प्रश्न काय आहेत हे मी जाणून घेणार आहे। आणि त्याच्यासाठी माझ्यासोबत मालवणचे नगराध्यक्ष आहेत महेश कांदळगावकर, दुसरे आपल्याकडे पर्यटन व्यावसायिक आणि नगरसेवक आहेत नितीन वाळके सर, आणि आपल्याकडं आमच्या एक पर्यटन व्यावसायिका आणि तनिष्का ग्रुपच्या सदस्य आहेत शैलजा पाटील, त्या थोड्या वेळात आपल्याला जॉईन करतायत। पण आमचे विकास गावकर एक आहेत। विकास गावकर गेले 22 वर्ष इथे सकाळच्या माध्यमातून पत्रकारिता करतायत। आपण पहिल्यांदा त्यांच्या समस्यांची, या सगळ्या मालवणची किंवा एकूण कोकणातल्या पर्यटनाच्या समस्यांची चर्चा करणार आहोत सादर। या मंडळींकडून त्यांची मतं जाणून घेणार आहोत। पण त्याच्यापूर्वी मी विकासला सांगतो की विकास, तुम्ही गेले 22 वर्ष इथे पत्रकारिता करत आहात। या 22 वर्षांमध्ये कोकण कशा पद्धतीने बदलते आणि इथल्या समस्या काय आहेत, पर्यटन विकास पर्यटनाचा होण्याच्या दृष्टीने काय समस्या आहेत, या जरा थोडक्यात सांगा। मग आपण या दोघांना जरा त्याचं सविस्तर विवेचन करायला लावूया। नक्कीच। सर्वप्रथम सर तुमचं अभिनंदन की अशा प्रकारचा कार्यक्रम हा मालवणमध्ये होतोय, कारण पर्यटन आता कोकणातलं वाढू लागलेलं आहे आणि अशा प्रकारचा कार्यक्रम सकाळ घेते खरोखरच स्तुत्य आहे, कारण इथले पर्यटन व्यावसायिक आहेत त्यांच्या दृष्टीने सुद्धा हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार आहे। गेली 20-22 वर्ष पत्रकारिता करत असताना विविध प्रश्न हे सकाळच्या माध्यमातून आम्ही मांडलेले आहेत। आणि जर बघितलं तर गेल्या 20 वर्षापूर्वी जे कोकण होतं आणि आताचं कोकण होतं ह्याच्यात खूप असा आमूलाग्र बदल झालेला आहे। मला सांगायला आवडेल की हे नितीन वाळके आहेत, मी त्यांच्या दुकानात बसून त्या काळात बातमी पाठवायचो, त्यामुळे मी बघितलेलं आहे की त्या काळातलं पर्यटन काय होतं। म्हणजे इथे एखादा पर्यटन हॉटेल, आता हॉटेल उत्साहाने घातलं होतं, पण हॉटेल घालायला सुद्धा लोक धजत नव्हते, अशा प्रकारची परिस्थिती होती। आता बघितलं तर एकूणच पर्यटनामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे। मात्र हे बदल होत असताना या ठिकाणी खूप मोठ्या सोयीसुविधा होणं गरजेचं आहे। जर बघितलं तर म्हणजे इथे बाजूला गोवा आहे, आपण मध्ये सिंधुदुर्ग आहोत आणि या बाजूला इकडे रायगड अलिबागचा भाग आहे। जर बघितलं तर इकडे गोव्यामध्ये पर्यटनामध्ये खूप असं हे होते, गर्दी होते, त्याच्यामुळे लोक सिंधुदुर्गकडे यायला बघतात। मी अलीकडेच अलिबागला जाऊन आलो, त्यावेळी बघितलं तर तिथली किनारपट्टी इतकी अस्वच्छ किनारपट्टी आहे, त्या तुलनेत आपली किनारपट्टी खूप स्वच्छ आहे। त्यामुळे जर बघितलं तर ही किनारपट्टी जी स्वच्छ आहे ती अशाच प्रकारे स्वच्छ ठेवली पाहिजे आणि स्वच्छ आहे। पण अलीकडे जर बघितलं तर काही ठिकाणी अस्वच्छतेचं प्रमाण वाढतंय। मालवणचं सोडलं तर मालवणमध्ये लोकांमध्ये जागृती झालेली आहे, पण जर बघितलं तर छोट्या छोट्या किनारपट्टी आहेत, म्हणजे मालवणच्या बाजूला आणखी छोटी छोटी गावं असतील, तिथलं सुद्धा पर्यटन वाढलं पाहिजे, त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न झाले पाहिजे। आपल्यासोबत सुदैवाने नगराध्यक्ष आहेत मालवणचे आणि ते सत्ताधारी आहेत, त्यांचे आमदार आहेत वैभव नाईक, त्यांच्या माध्यमातून त्यांनी या ज्या गोष्टीकडे आहे त्या लक्ष दिलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं सी वर्ल्डचा प्रोजेक्ट आहे सर, तो बरीच वर्ष रखडलेला आहे। बरोबर, ह्या राजकारणाच्या साठमारीतच तो अडकलेला आहे। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे इथला स्वच्छतेचा प्रश्न आहे, पार्किंगचा प्रश्न आहे आणि रस्ते छोटे आहेत, त्यामुळे इथे पाणी या नागरी समस्या आहेत, इथे पर्यटक यायला धजत नाही। आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो अलीकडे व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही सध्या शेअर होतोय की इथले जे रेट आहेत त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण असणं गरजेचं आहे। म्हणजे जर बघितलं तर कोण कुठलेही काही रेट घेतात, त्यामुळे जर बघितलं तर त्या रेटवर जर नियंत्रण ठेवलं गेलं तर ही मंडळी आहेत ते सांगू शकतील कशा प्रकारे नियंत्रण ठेवलं गेलं पाहिजे। आणि जर सगळ्यांनी एकत्र येऊन जर याच्यावर सगळ्यावर नियोजन केलं तर पर्यटन आहे इथलं तर मोठ्या प्रमाणात वाढू शकेल। बरोबर, म्हणजे हा तुम्ही जे रेट म्हणताय, जो दर म्हणताय पर्यटनाचे, इथले हॉटेल असतील किंवा खाण्यापाण्याच्या सुविधा असतील, त्याच्यावर जर काही नियंत्रण जर आलं तर पर्यटकांच्या दृष्टीनेही ते सोयीचं असेल। विकास आणि आपण आपल्यासोबत आहेत नितीन वाळके, ते पर्यटन व्यावसायिक आहेतच, हॉटेल व्यावसायिक, पण ते नगरसेवक पण आहेत आणि ते गेली अनेक वर्ष इथे व्यवसाय करतात। तुम्ही ज्याचा उल्लेख केला
तो सी वर्ल्ड प्रोजेक्ट मला असं वाटतं की हा महाराष्ट्रालाही माहीत आहे. कारण माझ्या माहितीप्रमाणे नारायण राणे जेव्हा मंत्री होते त्यांच्या काळात हा मंजुरी याला मिळाली आणि मग काही 100 कोटी इथे जमीन खरेदीसाठी आले. आणि परत माझ्या प्रमाणे हा सी वर्ल्ड प्रोजेक्ट म्हणजे इथलं सागरी संशोधन असेल किंवा समुद्राखालचं जे विश्व आहे पाण्याखालचं ते पर्यटकांना दाखवणं असेल. म्हणजे जसं सिंगापूरला किंवा इतर देशांमध्ये ज्या पद्धतीचे प्रोजेक्ट आहेत तशा पद्धतीचा प्रोजेक्ट इथं कोकणात साकारावा म्हणून त्याप्रमाणे नियोजन करण्यात आलं. पण आलेले 100 कोटी परत गेले कारण जमीन इथं त्या प्रोजेक्टसाठी मिळेना. लोकांनी त्याला विरोध केला असंही मला वाटतं. नितीन वळके साहेब हे झालं, हे नेमकं काय झालं जरा सविस्तर सांगता? ज्यावेळी पहिल्यांदा सिवलची संकल्पना डॉक्टर सारंग कुलकर्णींनी मांडली त्यावेळी तो सगळा आराखडा हा साधारणतः 230 एकरमधला सिवलचा प्रकल्प होता. ओके. पण त्यानंतर का कोण जाणे ज्यावेळी प्रत्यक्षामध्ये त्याचा आराखडा काढण्याचा भूसंपादनाचा विषय आला त्यावेळी तो 1500 एकरपर्यंत गेल्याबरोबर लोकांच्या मनामध्ये त्याची चलबिचल निर्माण झाली. शंका आली की बाबा हे काय, कारण 230 एकर आजही ज्या परिसरामध्ये हा सीवर्ल्ड होऊ घातलेला आहे किंवा जो नियोजित होता जिथं त्या संकल्पित होता त्या ठिकाणची 230 एकर जमीन द्यायला लोक आजही तयार आहेत. पण ज्यावेळी 1500 एकर आणि त्यानंतर म्हणजे आपलं जे काही कोकणातल्या माणसाला सगळ्यात पहिलं प्रेम त्याच्या मातीवरचं हो आणि त्यामुळे तो इंचासाठी म्हणून तो आपल्या अगदी भावंडांची सुद्धा भांडत असतो इंचासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत जातं. पुलंनी ते अजरामर केलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने सहज कोणतरी बाबा 1500 एकर हे कशासाठी आहे जर 230 एकरमध्ये आणि जगभरातले सगळे सी वर्ल्ड हे अशाच पद्धतीनं 200, 250, 300, 400 एकर पर्यंत झालेले आहे. आणि त्यामुळे त्याच्या संदर्भातली कुठलीही स्पष्टता नसल्यामुळे लोकांच्या मनामध्ये शंका झाली. आजही सिंधुदुर्गातल्या जनतेच्या मनामध्ये सीवर्ल्ड हा इथं झाला पाहिजे आणि त्या दिवशी विमानतळाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तुम्ही स्विस चॅलेंज पद्धतीने जर दिलं तर हा प्रोजेक्ट दिला तर आपण नक्की सीवर्ल्ड करू. कारण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हे युती शासनामध्ये ज्यावेळी फडणवीस साहेब मालवणमध्ये आलेले होते पर्यटन महोत्सवाच्यासाठी त्यावेळी सुद्धा त्यांनी ही घोषणा केलेली होती की हा सीवर्ल्ड होणार आहे म्हणून. आत्ता सुद्धा ही परिस्थिती अशा पद्धतीची आहे की सीवर्ल्ड हा सिंधुदुर्गामध्ये निश्चितपणे होणार आहे. त्याच्याबद्दल माझ्या मनात तरी काही शंका नाही. वाळके साहेब जरा पर्यटकांच्या दृष्टीने सांगा, कारण सगळ्या महाराष्ट्रभर आमचं हे फेसबुक लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळं जातं आणि पर्यटकांना कोकणाबद्दल खूप उत्सुकता आहे. हा जर प्रोजेक्ट झाला तर पर्यटकांसाठी काय सुविधा, कसला खजिना ओपन होईल? समुद्राखालचं जे जग आहे ते अद्भुत जग आहे. त्याचं वर्णन शब्दात करणं शक्य नाही आहे. पण आज सर्वसामान्य माणसाला सहजपणे आणि 365 दिवस ते बघता येत नाही. कारण आज परिस्थिती अशी आहे की हे संपूर्णपणे समुद्राच्या निसर्गाच्या लहरीवरती ते अवलंबून असतं आणि त्यामुळे आत्ता सुद्धा याच्यामध्ये ह्या पर्यटन हंगामाच्या शेवटी 15 मे पासूनच समुद्र आतलं गढूळ व्हायला सुरुवात झालं. ते जे काही दृश्य होतं ते दिसायचं बंद व्हायला सुरुवात झाली आणि त्यामुळे हजारो पर्यटक महाराष्ट्राच्या अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातनं येणाऱ्या पर्यटकांना ह्या गोष्टी माहिती नसतात. त्यांनी समुद्र बघितलेलाच नसतो. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने अरे असं काय इथं तर दिसतंय. परंतु आत्ता सुद्धा आपण जर स्वच्छ जरी समुद्र दिसत आला तर प्रत्यक्षामध्ये त्याची जी दृश्यमानता आहे ती अत्यंत कमी होते आणि त्यामुळे हे 365 दिवस कसं दाखवता येईल अशा पद्धतीने ही जी रचना समुद्राच्या पाण्याच्या खाली आहे तशीच्या तशी रचना भूपृष्ठावरती करायची आणि लोकांना प्रत्यक्ष पाण्यात उतरून न पाहता वरती काचेचा डोम असेल त्याच्यामध्ये ही सगळी रचना असेल आणि आपण त्या चॅनेलमधनं जाऊन बघायची. जगभरामध्ये अशा पद्धतीची व्यवस्था आहे आणि असा तर सीवर्ल्डची एक मूळची संकल्पना. पण ही संकल्पना सर्वसामान्य पर्यटकांच्या बरोबर समुद्री जीवांचं संशोधन, समुद्रातल्या खालच्या विश्वाचं संशोधन या दृष्टीने रिसर्च सेंटर म्हणून सुद्धा हा सीवर्ल्ड खूप महत्वाची गोष्ट आहे. हो बरोबर. आणि म्हणजे आता लोक जे पाण्याखालचं विश्व बघायला, जग बघायला सिंगापूरला वगैरे जातात तर त्याची सुविधा इथं सिंधुदुर्गमध्येच होईल असं त्या प्रोजेक्टमुळे होईल असं दिसतंय. आता ते कधी होईल ते होईल, पण हे स्वप्न आहे आणि हे वाळके साहेब म्हणतात तसं ते प्रत्यक्षात येईल असं याच्याबाबत त्यांच्या मनात शंका नाही. आणि आपल्यासोबत जे आहेत नगराध्यक्ष महेश कांदळकर साहेब, तुम्ही या सी वर्ल्ड प्रोजेक्ट विषयी सांगा आणि मग बाकीच्या समस्यांविषयी आपण बोलूया. मला वाटतं वाळकेने त्याच्याबद्दल तुम्हाला चांगल्यापैकी माहिती दिलेली आहे. परंतु हा सीवर्ल्ड प्रकल्प झाल्यानंतर
मालवणला पण त्याचा गेटअप येणार आहे आणि म्हणजे आपण बसलोय मालवणमध्ये. मालवणमध्ये बसले म्हणजे जरी ते आमच्यापासून 15 किलोमीटरवर असलं तरी त्याच्यापासून आम्हाला पण भरपूर फायदा आहे. त्याच्यामुळे आम्हाला सीवर्ल्डच्या दृष्टीने मालवणचा विकास करून ठेवला पाहिजे, कारण भविष्यात पर्यटकांचा ओघ हा मला वाटतं त्याच्यानंतर 10 पटीने वाढेल एवढा तो प्रोजेक्ट चांगला आहे. त्याच्यामुळे त्याच्यात कुठलंही राजकीय कुठलंही भांडवल न करता तो होण्याच्या दृष्टीने शासनाने प्रयत्न करावा असं माझं प्रामाणिक मत आहे. बरोबर. आणि आपल्याकडं शैलजा मॅडम आल्यात पाटील, मी सुरुवातीला उल्लेख केला तसा, की त्या व्यावसायिक आहेत आणि आमच्या तनिष्का ग्रुपच्या मेंबरही आहेत. मॅडम, आम्ही चर्चा केली की इथे आपण आता सीवर्ल्ड प्रोजेक्टची चर्चा करत होतो आहोत आणि इतर नागरी समस्यांची चर्चा करत आहोत. म्हणजे इथल्या व्यावसायिकांच्या दृष्टीने, इथल्या पर्यटकांच्या दृष्टीने काय सुविधा हव्यात, काय सुविधा नाहीत. म्हणजे साधारणपणे मला वाटतं इथं 10 लाख पर्यटक वर्षाला येतात. पावसाळ्याचा काळ जर सोडला तर इतर वेळी, आता आमचा विकास म्हणाले तसं गोव्यावरचे पर्यटक इथे येतात आणि इथले समुद्र किनारे स्वच्छ आहेत आणि इथं चांगलं आदरातिथ्य कोकणी माणूस त्यांचं करतो. पण इथल्या समस्या काय आहेत, म्हणजे पाण्याची असेल, रस्त्याची असेल किंवा इतर आणखी काय समस्या तुम्हाला भेडसावतात? हां, नमस्कार. खरं तर जसं तुम्ही म्हटलं आहे की सर्वप्रथम रस्ते खूपच खराब आहेत. कारण आम्ही स्वतः जातो तेव्हा इतके विचित्र रस्ते आहेत की असं वाटतं की पर्यटक येतात या रस्त्याने, येतात तरी सुद्धा असे रस्ते असून येत आहेत. दुसरी गोष्ट आहे स्वच्छतेची, ज्याच्यावरती आम्ही खूप मोठा भर घालतो. म्हणजे आता आमची मालवण नगरपालिका खरंच त्या दृष्टीने इतका म्हणजे त्याच्यात वाढ झालेली आहे त्या स्वच्छतेच्या दृष्टीने. पण इथे मला सांगावं असं वाटतं की इकडचे नागरिक स्वच्छता ठेवत आहेत बऱ्या प्रकाराने, ते जसे हवं तसं सेग्रिगेट करून कचरा देत आहेत. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ते पर्यटक, म्हणजे जे येतात ते तुम्ही बघा, आमचे इतके सुंदर जे सी बीचेस आहेत पण ते इतके घाण झालेले आहेत की दर दिवशी एवढे जर लाखाने लोक येत आहेत तर तेवढी ती घाण करून जात असतात. तर आम्हाला असं वाटतं की त्याच्यासाठी काही सोय व्हावी. आम्ही आमच्या पातळीवर करतच असतो, पण म्हणजे प्रशासनाने पण थोडी मदत करावी त्या बाबतीत, सो दॅट आपले जे समुद्र आहे ते घाण होऊ नये. हो, कारण जेव्हा रापण लागते तेव्हा अर्धा कचरा फक्त प्लास्टिक असतो, तर तसं होऊ नये. आणि दुसरी गोष्ट आहे की जसं आता इथे मी कालच गोव्याला जाऊन आले, तिथे बघितलं की त्यांच्या त्या बीचेसवरती त्यांनी लाईफ गार्ड्स ठेवलेले आहेत. जसे बे वॉच जसं म्हणतात ना, तर लाईफ गार्ड्स त्यांनी ठेवलेले आहेत. आणि जेव्हा लोक तिथे जात असतात तर ते व्हिसल करून त्यांना म्हणजे सांगत असतात की जास्त आत जाऊ नये. तर आमच्या इथे असं वाटतं की मालवणात सुद्धा तशी सोय व्हावी, म्हणजे सेफ्टी दृष्ट्या. आणि जे बाकी जे आता चाललेले आहेत तुमचे वॉटर स्पोर्ट्स वगैरे, त्या बाबतीतही काहीतरी सगळ्यांच्या बाबतीत एक नियमन व्हावं की लोक जेणेकरून लोकांना त्रास होऊ नये, की एक कमी देतो एक जास्त असं होऊ नये, एक काहीतरी रूल व्हावा असं मला वाटतं. म्हणजे शैलजा मॅडम असं म्हणतायत की शासन आणि प्रशासनाकडून जशा अपेक्षा आहेत तशा इथे येणाऱ्या पर्यटकांकडनं पण अपेक्षा आहेत की त्यांनी स्वयंशिस्त पाळायला पाहिजे. विशेषतः त्यांनी स्वच्छतेची काळजी घ्यायला पाहिजे, कारण हा जो समुद्राची जी किनारपट्टी आहे ती आपल्याला निसर्गानं दिलेलं, समुद्रानं दिलेलं एक मोठं वरदान आहे आणि ते जपायला पाहिजे असं शैलजा मॅडमचं म्हणणं आहे. आमचा विकास आहे आणि विकास, तुम्ही मला सकाळी सांगत होतात की इथे रस्ते आणि पार्किंगची एक मोठी समस्या सतावते. काय नेमकी समस्या काय? जर बघितलं तर इथे जे रस्ते आहेत ना ते खूपच अरुंद आहेत. नगरपालिका म्हणा किंवा एक गाडी जाणं मुश्किल होतं. म्हणजे काही ठिकाणी तर अशा प्रकारचे रस्ते आहेत की इतके अरुंद आहेत की पूर्वांपार चाललेले आहे आणि लोकांनी आता कंपाऊंड आहेत ना ती एकदम रस्त्याच्या कडेला आणून घातलेले आहेत. मग कुठेतरी तिथले स्थानिक लोक आणि प्रशासन आणि इथले पर्यटन व्यावसायिक यांनी एकत्र येऊन हे रस्त्याचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे, कारण रस्ते नसले तर इथे पर्यटक येणार नाहीत. ते रस्ते एवढे अरुंद आहेत की म्हणजे सांगायचं हे तर तारकर्ली ते मालवण हे अंतर साधारण 10 ते 15 मिनिटाचं आहे. तर खूप मोठा पर्यटन हंगाम असतो, त्यावेळी जवळजवळ 1 ते 1.5 तास लागतो इथे यायला. खूप लोकांची कुचंबणा होते. म्हणजे हा जो प्रश्न आहे तो इथलाच आहे असं नाही, सगळीकडेचाच रस्त्याचा प्रश्न आहे. पण इथला प्रश्न सोडवण्यासाठी प्रामुख्याने आपण पर्यटन म्हणतोय आणि मालवण, तारकर्ली, देवबाग याच्याकडे तर लोकांचं खूप लक्ष आहे. मालवण आणि तारकर्लीकडे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत आणि हे पर्यटक येत असतील आणि या इथले जर इतके स्वच्छ किनारपट्ट्या असतील, इथलं पर्यटन लोकांना आवडत असेल, म्हणजे जरी रेटची जरी मी म्हटलं अशी सुसंगतता नसली तरी इतरच्या तुलनेत जर विचार केला तर इथले रेट सुद्धा खूप कमी आहेत. बरं,
म्हणजे आता स्कुबा डायव्हिंग म्हणाल, स्नॉर्कलिंग म्हणाल, इथले रेट खूप कमी आहेत. इथलेच काही लोक असं उठवत असतात की हे रेट खूप आहेत, पण त्याचा जर आपण इतर भागाशी जर कम्पेअर केला हा. तर रेट तसे कमी खूप आहे. आहेत गोव्यापेक्षा पण आणि इतर याच्यामध्ये सुसंग Flexible आहेत ते. हा. म्हणजे एक ठराविक समजा तुम्ही 5,000 ठेवा पण सगळ्यांनी 5,000 ठेवा. हा, सुसंगत काय होतं, एक ठेवतो 5,000 रुपये, एक ठेवतो 500 रुपये, मग लोकांची साशंकता वाढते वा नक्की 5,000 बोल बरोबर का 500 रुपये. पण मग याच्यासाठी कोणी प्रयत्न करायला पाहिजे, नाही, काय व्हायला पाहिजे? हे बघा आता व्यावसायिक आहेत सगळेजण एकत्र धंदा करतायत. मध्यंतर एक खिडकी योजना केली होती त्यांनी, मग त्यांचा त्याच्यात फायदा होणार आहे. म्हणजे तुम्ही रेट बद्दल कोणाचं काही म्हणणं नाही, पण एक ठेवा. आता आपण हॉटेलमध्ये लोकांना सांगतो किती रुपये असतील, तर आम्ही सांगणार 1,500 रुपये. तिकडे जाऊन तो बार्गनिंग करतो, 700ला घेतो. तो येताना आमच्याकडे अशा नजरेने बघतो की हा 700 रुपये त्यातून घेत होता का कमिशन म्हणून. म्हणजे हे जे प्रकार आहेत ना, ते जर एकत्र बसून त्या व्यावसायिकाने ठरवलं पाहिजे, कारण ते त्याच्यातून पैसे कमवतात. त्याच्यापासून कुठल्या हॉटेलवाल्याला काय म्हणजे फायदा होत नाहीये. त्या पैशातून ते त्यांनी स्वतः ठरवलं पाहिजे की किती रेट ठेवायचे, लोकांना किती फ्लेक्झिबल आहेत, किती फ्लेक्झिबल आपण व्हायचं. एक खिडकी योजना करतील तर मला वाटतं ते त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवू शकतात. म्हणजे सगळ्या व्यावसायिकांनी त्याच्यासाठी एकत्र यायला पाहिजे आणि एकत्र बसून रेट ठरवायला पाहिजे जे पर्यटकांना सुविधेचं असेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथल्या व्यावसायिकांच्या बद्दलची विश्वासार्हता त्याच्यामुळं निर्माण होईल. आणि आता आपण रस्ते आणि पार्किंगचं बोलत होतो. हा, हा, रस्ते बोला. आणि पार्किंगचं. आता जर किनारपट्टीला जायचं म्हटलं तर पार्किंग चांगल्या प्रकारची पार्किंग नाही. आता नगराध्यक्ष आहेत किंवा नगरसेवक आहेत, ते सांगू शकतील कशा प्रकारे पार्किंगची व्यवस्था याच्या पुढच्या काळात केली जाणार आहे. मालवणच्या बाजारपेठेत गेल्यानंतर एखाद्या व्यक्ती असतो तो अडकूनच पडतो, हा. बाहेर पडणं मुश्किल हो, होतं. हो. आणि आता रस्ते चांगले झालेत, पण इथले जे रस्ते आहेत ना त्याच्यावर खड्डे पडता कामा नयेत. म्हणजे समजा जर तुमचं असेल की 3 वर्षांनीच डांबरीकरण केलं तर हे निकष इथे पर्यटनच्या ह्याच्यासाठी ठेवता कामा नये. जर खड्डे पडलेले असतील तर ते तातडीने बुजवले पाहिजेत. आणि अशा खड्ड्यांमधून गाड्या, आता जर पर्यटक बघितलं तर मोठ्या चांगल्या गाड्या घेऊन येत आहेत लोक इथे, तर त्यांना चांगल्यात चांगल्या कशा सुविधा पुरवल्या जातील याच्यावर तुम्हाला नितीन वाळके सुद्धा चांगलं मार्गदर्शन करू शकतो. बोला वाळके साहेब बोला. 2-3 गोष्टी आहेत. हा. रस्त्यांच्या बाबतीतला जर विचार करायला गेला तर या बाबतीत मी थोडासा माझं या बाबतीतलं दुमत आहे की मोठे रस्ते म्हणजेच सुविध वाहतूक नाही. आपण जर गोव्याच्या अंतर्भागात बघितलं, हो. अगदी म्हापशावरनं किंवा पणजीवरनं कलंगूट सारख्या बीचवरती जाणारा रस्ता बघितला तर तो रस्ता एकेरी रस्ता आहे. पण तिथं कधी बाबा वाहतुकीची कोंडी झालेली आहे, कुठे अडचण झालेली आहे. अगदी आपला महामार्ग जो मडगाव शहरातनं जातो हा, तो सुद्धा एवढा, म्हणजे मालवणचे रस्ते त्याच्यापेक्षा मोठे आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही, परंतु त्याच्यावरनं सगळी वाहतूक चाललेली असते. इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती वाहतुकीची शिस्त, नियंत्रण, वाहतुकीची शिस्त. काय झालेलं आहे माहिती आहे ना की या सिंधुदुर्ग, मी थोडंसं कठोर बोलतोय परंतु हे त्यांच्यापर्यंत कधीतरी पोचलंच पाहिजे. इथल्या माणसांच्या, इथल्या खास करून तरुणांच्या हातामध्ये अचानक सोपे पैसे आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे सहजपणे उपलब्ध झालेल्या मोटरसायकल्स आणि माझं कोण काय करणार ह्याची जी काय वृत्ती हळूहळू निर्माण होते त्याच्यातून मला वाटतं ज्या बाकीच्या समस्या आहेत तशीच वाहतुकीची सुद्धा समस्या आहे. त्या गोव्यामध्ये जर आपण बघितलं तर त्या म्हापसा ते कलंगूट हो. किंवा पणजी ते कलंगूट किंवा त्याच्यावरती कुठेही तुम्हाला रस्त्यावरती कसलीही गाडी पार्क केलेली दिसणार नाही. इथं ही जी काय अडचण होते, आता तारकर्लीच्या रस्त्याला यायला 1.5 तास लागतो, बरोबर आहे. ज्यावेळी प्रचंड प्रमाणामध्ये त्या याची क्षमता किती आणखीन येणारा प्रचंड, पण ह्याच्यातली मोठी अडचण कुठे होते तर कोणतरी रस्त्यावरती मोटरसायकल, रिक्षा, स्कूटर किंवा गाडी उभं करून गेलं की जो काही सुविधा चाललेला असतो तो आमच्या बरड नाक्यावरती, म्हणजे वायरी नाक्यावरती एसटी ज्यावेळी वळते त्यावेळी तिथं अडचण होते, हे मी मान्य करतो. आणि तिथं मग वाहतुकीची कोंडी होते, कारण एकदम 8 रस्ते त्या ठिकाणी जमा होतात, एकत्र येतात आणि तिथून वाहतुकीची कोंडी होते. त्याच्यावरती मार्ग काढण्याच्या संदर्भातलं आमचं नियोजन चालू आहे, नगराध्यक्ष त्याच्याबद्दलचं बोलतील. पण त्याच्यावरती आणखीन काही पर्याय काढू शकतात का? एसटीने त्याच्या संदर्भातला एक पर्याय चांगला केलेला होता की दुसरीकडे, म्हणजे मुळातच एसटी स्टँडवरनं न सोडता असे काही पर्याय चाचपणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की या वाहतुकीला जर शिस्त लावली, कारण जे काही प्रचंड मोठे रस्ते, मध्ये डिवायडर, त्याच्या ह्या सगळ्या इतर शहरांमध्ये दिसतात ना,
मी तुम्हाला एक गंमत सांगतो की आमच्याच कुटुंबातली एक व्यक्ती की जी कधी इथं पहिल्यांदा इथं आली नव्हती. इथं यायच्या आधी ती न्यूझीलंडला जाऊन आली आणि न्यूझीलंड फिरून आल्यानंतर मग ती अनायासे आणि ऐन चतुर्थीत पाऊस झाल्यानंतरच्या दिवसामध्ये आली. ती म्हणाले मी उगाचच गेले न्यूझीलंडला, इथलं आणि न्यूझीलंड काहीच फरक दिसत नाहीये मला. जो आपण आतले जे रस्ते म्हणतो, म्हणजे आता अगदी तुम्ही म्हणाल तर चिपी विमानतळापासून मोपा किंवा याला जाणारा रस्ता किंवा हे जे रस्ते इतके अप्रतिमपणे आहेत आणि वळणावळणांचे रस्ते, लोकांना त्याचं आकर्षण असतं आणि त्याच्यासाठी म्हणून लोक येत असतात. त्यामुळे एक गोष्ट की शिस्त अंगी बाळगणं, मग त्याच्यामध्ये तो विषय हा केवळ वाहतुकीशी निगडीत नाही, तो विषय मग स्वच्छतेशी सुद्धा येतो, स्वयंशिस्तच्या. आणि दरांच्या बाबतीतलं एक महत्वाची गोष्ट महाराष्ट्र शासनाने तातडीने करणं गरजेची गोष्ट आहे आणि ते मी सातत्याने मांडतोय की ज्या पद्धतीने हिमाचलमध्ये, ज्या पद्धतीने उत्तराखंडमध्ये किंवा ज्या पद्धतीनं अशा ठिकाणी जिथं म्हणजे अगदी तुम्ही हे माउंट अबू सारख्या ठिकाणी, तिथं शासनाने एक रेट कार्ड ठरवलेलं आहे. तिथं ज्या पद्धतीने बाबा अमुक एक दर्जा इतकं, अमुक एक दर्जा इतकं, अमुक एक दर्जा इतकं, आणि मग त्याच्या खाली किती यायचं हे तुम्ही निगोशिएशनने ठरवू शकता, पण त्याच्या वरती तुम्ही जाऊ शकत नाही. आज होतंय काय की मी 400 रुपयाने सुरमईची थाळी विकतोय म्हणून रस्त्याच्या टपरीवरती सुद्धा 400 रुपयाची झाल्याबरोबर लोकांच्या, मी ज्यावेळी बाकीच्या सुविधा देणार, वातानुकूलित वातावरण देणार, ते हे देणार, तो जो काही विषय आहे तिथं हा येतो. म्हणजे तिथं कुठंतरी ग्रेडेशन झालं पाहिजे. आमच्यावरती नगरपालिकेवरती आमची क वर्ग नगरपालिका असल्यामुळे ती बंधन आहेत की आम्ही त्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेसारखं करू शकत नाही. परंतु आता असा एक विशेष दर्जा, आणि मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे असा विशेष दर्जा महाबळेश्वर नगरपालिका आपल्या माथेरान नगरपालिकेला दिलेला आहे की ते तिथं ग्रेडेशन करू शकतात. तोच विषय आता आमच्यासाठी या सिंधुदुर्गातल्या यांच्यासाठी म्हणून लावला पाहिजे आणि त्यांना तो हे केला. म्हणजे ती जर गिरिस्थान असेल तर ही बाबा एक पर्यटन स्थळ म्हणून त्यांना विशेष दर्जा दिला पाहिजे. मग ती मालवण असेल, देवगड असेल, वेंगुर्ला असेल, सावंतवाडी असेल, ह्या किमान या नगरपालिकांना तरी आपल्याला अशा पद्धतीने, कारण आज ह्याच्यावरती कसल्याच प्रकारचं नियंत्रण नाहीये. कोणालाही वाटतं तो वाटेल तिथे सुरू करतोय आणि वाटेल त्या पद्धतीने होतं. इथं जे काय होतं आणि त्याच्यातली एक गोष्ट असते की समोर ज्यावेळी कोणतरी नितीन वाळके पैसे कमवताना दिसते त्यावेळी मी का नको, ही भावना चुकीची नाही, परंतु तिथं काय चाललेलं आहे आणि आपण काय करतो ह्याच्या संदर्भातलं कसलंही प्रशिक्षण हे इथं उपलब्ध नाहीये. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मी लहानपणापासून फिरत असल्यामुळे माझं प्रशिक्षण आपोआप होत गेलं, त्यामुळे मला कुठलंही ते पुस्तकी प्रशिक्षण घ्यावं लागलं नाही. परंतु ही एक महत्वाची गोष्ट तिथं याबरोबर शासनाकडनं निर्माण होणं गरजेची गोष्ट आहे की याच्यासाठी म्हणून एखादी प्रशिक्षण संस्था की जी या व्यावसायिकांना, जे नवीन नवीन व्यावसायिक या क्षेत्रामध्ये येऊ इच्छित आहेत, येत आहेत, त्यांना याच्यामध्ये सामावून घेऊन त्यांना बाबा काय आहे. आणि आता ती जी काय चांदा ते बांधा योजना आहे त्याच्यामध्ये जे पर्यटनाच्या त्याच्यासाठी हे प्रशिक्षण सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. येस, वाळके साहेबांनी फार विकास महत्वाचे मुद्दे मला असं वाटतं सांगितले. म्हणजे जसं व्यावसायिकांनी एकत्र यावं तशा शासनानेही पुढाकार घ्यावा, एक वेगळा दर्जा देता येईल कसा त्या पद्धतीने त्यासाठी प्रयत्न करावा. इथल्या व्यावसायिकांना प्रशिक्षण असेल, अन्य गोष्टी असतील, शासनाने याच्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. कारण आपण मी जो सुरुवातीला उल्लेख केला कोकणचा कॅलिफोर्निया, तर तो कॅलिफोर्निया होतोय की नाही, पण ही पर्यटनाची जी पंढरी आहे ती इथं फुलण्यासाठी म्हणून या गोष्टी आवश्यक आहेत. आता नगरपालिकेच्या बाजूने हे रस्ते, पाणी याच्यासाठी काय तुम्ही, पार्किंग याच्यासाठी काय तुम्ही काय विचार करताय का? पालिकेच्या बाजूने काय तुम्ही जरा सांगा. मगाशी नितीन वाळकेने एक चांगला मुद्दा मांडला की पर्यटक वेगवेगळ्या प्रकारचे सर येतात. म्हणजे प्रत्येकाची कन्सर्ट असेल, मला 5 स्टारची सुविधा मिळावी किंवा मला झोपडीची सुविधा मिळावी. आता माझ्याकडे सुद्धा पूर्वी साध्या झोपड्या होत्या, त्या मी पाडून आता त्या बांधलेलं स्ट्रक्चर केलं. पण लोक मला सांगायला लागले ते कशाला पाडल्यात तू, कारण ती झापाची झोपडी मला कुठेही राहायला मिळणार नाही. अशी कन्सेप्ट घेऊन लोक येतात. रस्त्यांच्या बाबतीत तुम्ही बघितलं तर माझ्या मते की कुठलाही माणूस म्हणतो मुंबईचा खय चाललं तर गावात चाललंय. गाव ही संकल्पना मला वाटतं आपण कधी बाजूला ठेवता कामा नये. म्हणजे कौलारू घरं, ते बाजारात रस्त्यावर विकणारी बायका. आता माझ्याकडे पण इकडे फॉरेनर्स यायचे, हा रस्ता अरुंद आहे, पण ते फॉरेनर्सची कोऑर्डिनेटर मला काय सांगायला लागली की महेश ह्याची काळजी करू नको, त्या लोकांना अशाच जास्त इंटरेस्ट असतो, ते सुडतं वळत बसलेले असतात, त्यांना त्याच्यात जास्त इंटरेस्ट असतो. म्हणजे माझं म्हणणं काय, कन्सेप्ट प्रत्येकाची घेऊन पर्यटन येत असतो. त्याच्याप्रमाणे करायला गेलं तर काय होणार नाही. मुळात आधी आपली बाजारपेठ ही 100 वर्षापूर्वीची आहे.
आणि ती एवढी आपण कंजेस्टेड आहे की लोकांची आजूबाजूला घरं आहे. त्याच्यामुळे बाजारपेठेमध्ये रस्ता रुंदीकरण तर मोठ्या प्रमाणात होणार नाही. 1-2-3 फुटाचं रुंदीकरण म्हणजे रुंदीकरण होणार नाही आहे. बाजूचे रस्ते आहेत, आता 6.5 किलोमीटर परिसरात आपलं मालवण आहे आणि त्याच्याप्रमाणे रस्ते असणार आहेत. बाहेर भाग आहे तो मोठा आहे, त्याच्यामुळे तिकडे काय बाकी काय पार्किंग करू शकत नाही, कारण लोकांना प्रॉपर त्या ठिकाणी पार्किंग पाहिजे. तरी पण आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून 3-4 पार्किंगच्या प्लेस आपण डिक्लेअर केलेले आहेत. वाळके म्हणतात त्याच्याप्रमाणे नियोजन फक्त आपल्याला करायचं आहे. सिस्टीम बसलेली नाही नगरपालिकेमध्ये. आता आम्हाला 2 वर्षच झाली आहे. कुठल्याही गोष्टी सिस्टीम इकडे बसवल्याशिवाय होणार नाही आणि सिस्टीम बसवायला साहेब माझ्याप्रमाणे थोडा वेळ लागतो. आता स्वच्छ सर्वेक्षणात जेव्हा शासनाने आम्हाला बक्षीस जाहीर केली किंवा शासनाने आमच्यावर जेव्हा डट्टा लावला तेव्हा आम्ही स्वच्छ सर्वेक्षणाच्या बाबतीत पण आम्ही आता नगरपालिकेने 5 कोटीचं बक्षीस मिळवलं. त्यासाठी लोकांनी सहकार्य केलं. पण 100% सहकार्य करायला अजून बरेच वर्ष लागतील, कारण आपण ही पहिल्यांदा सिस्टीम बसवतो. ओला कचरा, सुका कचरा, त्याचे 7 कॅटेगरी, मग लोकांनी तसं द्यायचं, ही मानसिकता पाहिजे प्रत्येकावर. आम्हाला कशाला द्यायचं, नगरपालिका घरपट्टी घेते त्यांनी करायचं, हे बदलायला बराच कालावधी झाला. पण पर्सेंटेज वाईज आता मालवणमध्ये त्याप्रमाणे काम बऱ्यापैकी चालू आहे. पार्किंगच्या बाबतीत मालवण नगर परिषद करते आहे. रस्त्याच्या बाबतीत सर आहे तो रस्ता त्याचं दुपदरीकरण करणे, आणि वाळके साहेब म्हणतात तसं की नियोजन हा फक्त अभाव आहे आणि हे नगरपालिकेचंच काम आहे असं म्हणून चालणार नाही. थोडीशी माझ्या माहितीप्रमाणे पोलीस डिपार्टमेंटची पण त्यांची पण ही गरज आहे की त्यांनी पण मालवणमध्ये बघ कुठे पार्किंग होतं आपलं त्या ठिकाणी त्यांनी आपली सगळी कर्मचारी लावणे. आम्ही नगरपालिका सांगणार साहेब इकडे कोणतरी झाल्यानंतर यायचं, शासनाने ते पण ठरवलं पाहिजे. पर्यटन शहर आहे, तुम्ही तिकडे जास्त कुंभक द्या ना. ठराविक मालवणचा हा पर्यटन व्यवसाय मला वाटतं म्हणजे पर्यटक म्हणून 70-80 दिवसाच्या वर जात नाही आणि तेवढ्या दिवसाचं नियोजन करायला मला वाटतं शासनाला काही हरकत नाही आहे. नियोजन हा आमचा अभाव आहे साहेब, कारण अस्तित्वातले रस्ते आपण लोकांच्या घरादारावरून तर करू शकत नाहीये. त्याच्यामुळे असलेल्या रस्त्यामध्ये आपण योग्य नियोजन करून केलं तर मालवणचं पर्यटन हे चांगलं होईल आणि लोकांना एक काय म्हणतो गाव पण आपण टिकून आपण शाश्वत आपला विकास करूया असं माझं म्हणणं आहे. बरोबर, म्हणजे हे नैसर्गिक पण टिकलं पाहिजे, कोकणचं गावपण म्हणून जे आहे ते टिकलं पाहिजे आणि हे टिकून मग विकास झाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी नगरपालिका असेल, प्रशासन असेल, सरकार असेल यांच्यासोबत नागरिकांनीही त्यांना मदत करणं गरजेचं आहे. एक वाळके साहेबांशी मी मगाशी बोलत असताना त्यांनी एक मुद्दा सांगितला जो आम्ही दैनिकांमधून बातम्या देत असतो. कोकणात पाणी प्रश्न अलीकडच्या काळात खूप जाणवायला लागलाय. कोकणात म्हणजे एकूणच किनारपट्टीवर. तर या पाणी प्रश्नाचं स्वरूप काय आहे आणि त्याच्यावर उपाययोजना काय करता येतील हे जरा वाळके साहेब तुमचं काय चिंतन आहे ते सांगा. एक गोष्ट पहिल्यांदा स्वच्छतेच्या बाबतीतली एक गोष्ट आता अध्यक्षांनी मांडली, त्याच्यावरचं फक्त एकच वाक्य महात्मा गांधींचं खूप प्रसिद्ध वाक्य आहे, ते मुद्दाम मी इथं सांगतो की कोणतीही नगरपालिका तिच्या नागरिकांच्या सहकार्याशिवाय 100% स्वच्छतेचं उद्दिष्ट गाठूच शकत नाही. त्यामुळे आम्ही जे काय म्हणतोय की लोकांचं सहकार्य पाहिजे. मग नागरिक म्हणजे मग पर्यटक हे सुद्धा त्या काळापुरते तरी नागरिक असू होतात. आता आपण जो काही प्रश्न विचारला तो महत्त्वाची गोष्ट आहे की पाण्याच्या बाबतीतला. इतकी वर्ष म्हणजे मी 25 वर्षापासून या व्यवसायात, आता 27 वर्ष झाली. मालवणच्या पर्यटनाला जितकी वर्ष झाली तितका वर्ष मी या व्यवसायामध्ये आहे. त्यावेळपासून बघतोय की हळूहळू पाण्याचा प्रश्न हा गंभीर रूप धारण करत गेलेला आहे. आणि यंदाच्या वर्षी तर मालवण शहरामध्ये पाण्याचा तुटवडा जाणवला जो कधीही जाणवला नव्हता. मी गेल्या 5-7 वर्षापासून तारकर्ली देवबाग परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा हळूहळू उग्र रूप घेत होता. आजही तारकर्ली देवबागमध्ये गेल्या 5-7 वर्षापासून प्रत्येक घरात जवळजवळ हे बिस्लेरीची मोठी 20 लिटरची बाटली पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून वापरली जाते. विहिरीचं पाणी इतकं आता मचूळ नाही, ते खारड झालेलं आहे. ह्याचं कारण असं की त्या भूभागावरती देवबाग म्हणा किंवा तारकर्ली म्हणा, रुंदी साधारणतः 1 किलोमीटर आणि लांबी ती 10 किलोमीटरचा आत समुद्रामध्ये घुसलेलं भूशीर हा त्याच्यातला तो एक नैसर्गिक रचना आहे. म्हणजे तो वायरी भूतनाथ असू दे, तारकर्ली असू दे की देवबाग असेल. आणि त्यामुळे ज्यावेळी तो उपसा कमी होता, लोकसंख्येचा दबाव त्या विहिरींवरती कमी होता, त्यावेळी त्याच्यातनं पाणी अगदी 12ही महिने गोडं पाणी, पिण्यायोग्य पाणी मिळायचं. परंतु ज्यावेळी उपसा वाढला, पर्यटकांची संख्या वाढली, आज 10 लाख पर्यटक येत आहेत आणि उपसा वाढला, त्यावेळी हळूहळू त्या पाण्यामध्ये ज्या विहिरीमध्ये साठणारं पाणी हे पहिल्यांदा मचूळ आणि आता तर जानेवारीपासून सरळ
खारं पाणी येतं. आलं लक्षात घे ना. आणि त्यामुळे मग तिथं टँकरने पाणी पुरवठा किंवा ह्या टँकर मग ते जी मोठी आता तिथं जी काही रिसॉर्ट झाली आहेत किंवा हॉटेल झाली आहेत ते टँकरने पाणी आणतात, आणखीन आपली गरजा भागवतात. परंतु सर्वसामान्याला ते शक्य नाही आहे. मी याच्या संदर्भातलं एक याच्यामध्ये बघितलं की ज्यावेळी मी सोमनाथला गेलेलो त्यावेळी सोमनाथला प्रत्येक हॉटेलच्या बाहेर इथं नहाने के लिए मीठा पाणी मिलेगा असं तिथे बोर्ड लावलेले असायचे. मला हे काही समजेना काय. ज्यावेळी तिथलं बेसिन उघडलं आणि तोंडात घातलं त्यावेळी माझ्या लक्षात आलं की नहाने के लिए मीठा पाणी, कारण ते पाणी इतकं खारट होतं. मचूळ हा शब्द नाही, ते त्यांच्या दृष्टीने मिठं होतं पाणी. लक्षात घे ना. ही परिस्थिती इथं येऊ नये ह्याच्यासाठी आता तातडीने पावलं उचलणं खूप गरजेची गोष्ट आहे. आणि ही तातडीने पावलं उचलणं म्हणजे कुठून तरी पाणी आणून ते पुरवणं ही निश्चितच नाही आहे. इथं आता शासनाने लक्षपूर्वक अगदी प्रसंगी सक्ती करून रेन वॉटर हार्वेस्टिंग, पावसाच्या पाण्याचं पुनर्भरणाच्यासाठी म्हणून काही ना काहीतरी योजना तयार केली पाहिजे. त्याच्यासाठी लोकांना, कारण जोपर्यंत त्याचं महत्त्व पटत नाही तोपर्यंत लोक पैसे खर्च करणार नाहीत. त्यामुळे तिथं काही ना काहीतरी केलं पाहिजे. जिथे जिथं जागा आहे, ज्यांची जागा आहे, बाजारपेठेमध्ये ते शक्य नसेल. परंतु या संपूर्ण, मी फक्त मालवणचा विचार करत नाही, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज ज्यावेळी टँकर मुक्त जिल्हा म्हणून जाहीर झाला आणि आता पुन्हा एकदा टँकर पाणी पुरवठा, ह्याचं कारणच आहे की 100-125 गेल्या वर्षी तर 180 इंच पाऊस पडला. 180 इंच पाऊस पडला. परंतु तो संपूर्णपणे या सगळ्या पाण्याचं पाणी अडवणं, पाणी जिरवणं आणि जिथं जिथं शक्य आहे त्याचं पाण्याचं पुनर्भरण ही एकच त्याच्यावरची हे उपाय आहे असं मला तरी वाटतं. बरोबर. वाळके साहेब फार महत्वाचं बोललात मला असं वाटतं, कारण कोकणात पाऊस मुबलक आहे, पण तो साठवणं, तो मुरवणं, जिरवणं आणि त्याच्यातून ही पाणी समस्या दूर होईल जी आत्ता त्यांनी सांगितली ती. यंदा ही मालवणमध्ये पाणी प्रश्न अत्यंत गंभीर होता आणि मला वाटतं हा कोकण पट्टीला पुढच्या काळात सतावणारा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांचा हा जो मुद्दा आहे तो आपण सगळ्यांनी खूप गंभीरपणे घ्यायला हवा. चर्चेच्या शेवटी फक्त मी एक प्रश्न विचारतो. हां, तुम्हाला काय बोलायचंय? तर एक या अनुषंगाने एक महत्वाचा मुद्दा राहिला तो CRZचा. कारण जर बघितलं तर कोकण किनारपट्टीत पर्यटन वाढते, मात्र CRZच्या नावाखाली बऱ्याच ठिकाणी म्हणजे विकास जो रखडलेला आहे त्याला CRZ सुद्धा कारणीभूत आहे. आणि आता जसं इथं आपण चिवला बीचला आहोत, त्या ठिकाणी बघितलं तर असा सुंदर असा रस्ता तयार झालेला आहे किनारपट्टीला. असे जर रस्ते किनारपट्टीला, देवबाग म्हणा, तारकर्लीमध्ये जर झाले तर आणखी पर्यटन विकास आहे तो होऊ शकेल. आणि मगाशी जो आपण रस्त्याचा विषय म्हणतो तो सुद्धा विटू शकेल. त्या अनुषंगाने आणि महत्वाचे मुद्दे म्हणजे आता मी वाळके आहेत आणि नगराध्यक्ष आहेत, प्रशासन किंवा हे कुठेतरी आपण शासनाला जबाबदार जातो की नगरपालिका म्हणून यांची मोठी जबाबदारी आहे. आता रेन हार्वेस्टिंगचा विषय म्हटला तर नगरपालिकेने त्यांना कुठेतरी आता सक्ती केली पाहिजे. तुम्ही ज्यावेळी घरपत्रकाचा उतारा देत असाल किंवा काय असेल तर त्यावेळी हळूहळू ही जनजागृती होईल. पण तिथे कुठेतरी आता नगरपालिकेने पण इथे कुठेतरी एक हे घेतलं पाहिजे की तुम्ही या सुविधा तुमच्या घराच्या आसपास असल्या पाहिजेत तरच तुम्हाला हे मिळू शकेल. हळूहळू ती जनजागृती होऊ शकेल. बरोबर. म्हणजे नगरपालिकेने पुढाकार घेणं गरजेचं आहे असं विकास म्हणतायत. आणि मी शेवटचा प्रश्न शैलजा मॅडमना विचारतो. प्रश्न नाही, मगाशी ते असं म्हणाले, म्हणजे वाळके साहेब असं म्हणाले की पर्यटक इथं येतात ते त्यापुरते, नगराध्यक्ष साहेब पण म्हणाले की त्यापुरते ते इथले नागरिकच होऊन जातात ज्या काय 2-4 दिवसासाठी येतात. तर त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? कारण त्यांच्या सहभागाशिवाय इथल्या पर्यटनाचं भलं होऊ शकणार नाही, काळजी घेतली जाऊ शकणार नाही. तुम्ही आवाहन म्हणून सांगा. हो, बरोबर आहे. जसं सरांनी सगळेच मुद्दे कव्हर केलेले आहेत. मी हेच म्हणते की तुम्ही इथे कशाला येत आहात? इतके सुंदर किनारे आहात म्हणून तुम्ही येत आहेत की नाही? म्हणजे माझं हेच म्हणणं आहे की तुमचं समजून तुम्ही राहा की. तुम्ही येत आहे, तुमचं घर समजा. आम्ही आता होमस्टे कॉन्सेप्ट देतो, हॉटेल म्हणा, काही पण म्हणा. म्हणजे इतके सुंदर किनारे तुम्ही सुंदर सोडून जावा. आम्ही सोय केलेली आहे, कचरा कुंडी नाही आहे तर तुम्ही, म्हणजे मी म्हणेन की जिथे हॉटेलात उतरलेत त्या सर्व हॉटेल व्यावसायिकांनी या सर्व आपल्या पर्यटकांना, गेस्टना सांगायला पाहिजे की बाबांनो हे कचरा कुंडी आपण स्वतः आपल्या ह्याच्यात ठेवू आणि जर तुम्हाला कुठे नाही मिळालं तर तुम्ही आमच्या इथे आणा, आम्ही त्याची व्यवस्था करू. पण कृपया तुम्ही हे घाण करू नका. जे तुम्ही जाता बीचवरती जाऊन बसता तिथे आताही तुम्ही बघाल की कालच स्वच्छ करून घेतलेला किनारा आज पुन्हा तेवढ्याच बॉटल्स तिथे पडल्यात. तर दररोज येणाऱ्या पर्यटकांना कुणाकुणाला आम्ही सांगणार. पण त्यासाठी मी प्रशासनाला रिक्वेस्ट करेन की जागोजागी असे प्रचंड बोट्स जे लावून ठेवा जिथे, जेणेकरून की लोकांना वाचत तरी जाऊ दे की स्वच्छ ठेवा. किंवा जे असे म्हणजे अवेअरनेसवाले
की कृपया प्लीज घाण करू नका. आणि इथपर्यंत मी सांगितलेलं आहे की काही दंडात्मक कारवाई तुम्ही करू दे अथवा नाही, पण लिहून तरी ठेवा की जर कोणी एक बाटली टाकली तर तुम्हाला एवढा दंड होईल. कमीत कमी त्या भीतीने तरी लोक टाकणार नाही. बरोबर आणि अजून एक मला असं सांगावंसं वाटतं की तो राहून गेला माझा मुद्दा, की इथे जेव्हा लोक बीचवरती येतात म्हणजे त्यांना आंघोळ ते त्याच्यासाठीच येतात. तर जे बीचवरती ज्यांची घरं आहेत किंवा हॉटेल्स आहेत त्यांना तर ते होऊन जातं की ते जाऊन तिथे आंघोळ करू शकतात, पण जे आत राहतात थोडंफार मग त्यांची जरा गैरसोय होते. त्यांना असे शॉवर किंवा चेंजिंग रूम किंवा वॉशरूम्स म्हणा हे त्यांना उपलब्ध होत नाही. मग ते सगळीकडे आजूबाजूला आमच्याकडे येऊन विचारतात की आहे का सोय, तर त्यांची फार म्हणजे प्रॉब्लेम होतो त्यांना. आणि अजून एक असं आहे की म्हणजे किल्ल्यावरती मी गेले होते. किल्ला हा आपला इतका छान मोठा, लोक एवढी प्रचंड ह्याने जातात, अक्षरशः तिथे मला एकही वॉशरूम दिसला नाही. आणि फार म्हणजे असं म्हणजे खास करून लेडीजचं फार गैरसोय झाली. हां तर मेन माझा नेहमीचा मुद्दा राहिलाय स्वच्छता आणि स्वच्छता, बरोबर. जेणेकरून आपले जी ही स्वच्छ राहील आणि पर्यटक पण आनंद घेतील. बरोबर. शैलजा पाटील, खूप महत्वाचे छोटे तरी कसे म्हणायचे, हेच तर मोठे मुद्दे आहेत. कारण ही सगळी मंडळी असं म्हणतायत येवा कोकण आपलोच असा, पण हे कोकण स्वच्छ सुंदर ठेवण्याची जबाबदारीही आपली आहे. कारण तुम्ही पर्यटक म्हणून जेव्हा इथे येता तेव्हा हे सगळेजण म्हणतात, तेव्हा तुम्ही इथले नागरिक असता, तेव्हा तुम्ही कोकणीच असता, माणसं असता, मालवणी माणसं असता, म्हणून त्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. तरच हे कोकण स्वच्छ राहील, सुंदर राहील. या निमित्ताने मी तुम्हाला शैलजा मॅडमनी जसं आवाहन केलं तसं स्वच्छ कोकण, स्वच्छ किनारपट्टी ठेवण्याचं आवाहन करतो. आणि आणखी एक आवाहन करतो ते म्हणजे दैनिकाच्या माध्यमातून आपण नेहमी म्हणता की मी कोल्हापुरात काम करतो, तर मुंबईची लोक, पुण्याचे लोक जे कोकणवासी आहेत ते नेहमी म्हणतात की तुमच्याकडच्या बातम्या आमच्याकडे मिळत नाहीत. मी तुम्हाला सांगू इच्छितो या निमित्ताने, सकाळ माध्यम समूहाने हे जे सोशल माध्यमाचं जे व्यासपीठ आहे, मग ते फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल किंवा आमचं यूट्यूब चॅनल असेल, ह्याच्या माध्यमातून आम्ही या कोकणच्या काही समस्या असतील किंवा कोकणातलं जे म्हणून काही चांगलं आहे, कोकणाचं पर्यटन आहे, ते असं आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. त्यामुळं आमचं हे जे समाज माध्यमाचं व्यासपीठ आहे, आमचं हे फेसबुक लाईव्ह आहे, त्याला तुम्ही लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, आमच्यासोबत राहा. मी या सगळ्यांचे परत एकदा आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो. थँक्यू.